मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प अखेर सादर झाला। या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत 2024-25 चे अर्थसंकल्पीय भाषण केले। या भाषणात त्यांनी देशभरात रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनेक योजनांची घोषणा केली। इंटर्नशिप योजना ही त्यापैकीच एक आहे। देशात रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे अशा 5 योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून नवीन इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे। आता जाणून घ्या काय आहे ही योजना। या योजनेसाठी कोण पात्र ठरणार, किती मासिक वेतन मिळणार याविषयी सविस्तर। इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे। देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सुरू केलेल्या योजनांचा एक भाग म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली आहे। सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारच्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून ही योजना जाहीर करण्यात आली आहे। जाणून घ्या काय आहे इंटर्नशिप योजना। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या इंटर्नशिप योजनेनुसार 1 कोटी तरुणांना देशातील 500 अग्रगण्य कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेत तरुणांना मासिक भत्ता तसेच एक वेळ सहाय्य रक्कम इन्सेंटिव्ह दिली जाईल। या इंटर्नशिप योजनेचा देशातील 1 कोटी तरुण तरुणींना फायदा होईल असे सरकारचे सांगणे आहे। योजनेनुसार तरुणांना 5,000 रुपये इतका मासिक भत्ता दिला जाणार आहे। तसेच इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण करणाऱ्या तरुणांना इन्सेंटिव्हच्या स्वरूपात वेगळे 6,000 रुपये दिले जाणार आहेत। योजनेचा पहिला टप्पा 2 वर्षाचा तर दुसरा टप्पा 3 वर्षाचा असणार आहे। अर्थसंकल्पात सादर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या आणि इंटर्नशिपच्या खर्चापैकी 10% खर्च कंपन्यांना करावा लागणार आहे। त्यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे केली जाईल, ज्यांची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। इंटर्नशिपची संधी देणाऱ्या कंपन्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य विकास सत्रे घ्यावी लागेल। इंटर्नशिप करताना तरुणांना किमान अर्ध्या कालावधीत ऑफिसची कामे द्यावीत अशी अपेक्षा असेल, जेणेकरून नोकरीचे एकूण वातावरण कसे असते हे त्यांच्या लक्षात येईल। केवळ 21 ते 24 वयोगटातील तरुण या योजनेसाठी पात्र असतील, कारण या वयोगटातील तरुणच नोकरी करत नाहीत किंवा ते पूर्णवेळ शिक्षणात गुंतलेले नसतात। भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT, भारतीय व्यवस्थापन संस्था IIM, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था IISER मधून शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार इंटर्नशिपसाठी पात्र नाहीत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुढील 5 वर्षात सुमारे 4 कोटी 1 लाख तरुणांना रोजगार निर्मितीचा प्रस्ताव ठेवला आहे। त्या दिशेने सरकारने 2 लाख कोटींची तरतूद केली असल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले।